झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजप आणि जेडीयू मध्ये निर्माण झालेला तणाव मिटवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मध्यस्थीसाठी धावून आलेत। अडवाणींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव यांच्याशी फोनवरनं चर्चा केली। यावेळी चीनच्या बढतीवरनं दोन्ही पक्षात तणाव निर्माण झालाय। जेडीयूच्या काही नेत्यांनी थेट एनडीए मधनं बाहेर पडायची धमकी दिल्यामुळे तणाव अधिक वाढलाय। तर दुसरीकडे भाजप आणि जेडीयू मधल्या तणावाचा फायदा उचलत ममता दीदींनी थेट तिसऱ्या आघाडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत। यासाठी त्यांनी नितीश कुमारांशी फोनवरून चर्चा केली आहे। ममता दीदींबरोबर नवीन पटनायक यांनी सुद्धा या भूमिकेचं स्वागत केलं आहे। तर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित करत समाजवादी पक्षानेही तिसऱ्या आघाडीची शक्यता वर्तवली आहे। आणि याविषयी आपण अधिक सविस्तर चर्चा करूया। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर सध्या आपल्या सोबत आहेत। उदय सर, दोन महत्त्वाचे प्रश्न आजच्या संपूर्ण दिवसभराच्या घटनांमधून समोर आलेले आहेत। पहिली गोष्ट, जेडीयू एनडीएतून बाहेर पडणार का, आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तिसऱ्या आघाडीचे वेध लागलेले आहेत, ती शक्यता आणि जेडीयूचा निर्णय या दोन्हींमध्ये काय साधर्म्य आहे? पहिली गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे का? पहिली गोष्ट म्हणजे जेडीयू हे एनडीएमधनं बाहेर पडणार का, तर 100% आता त्यांच्या डोक्यामध्ये तसा विचार निश्चितच चालू आहे। याचं कारण नितीश कुमार यांचं नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाशी कधीही पटलेलं नाही। त्याहीपेक्षा सुद्धा नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे एकमेकांचे 2014च्या निवडणुकीतले जर काँग्रेसचं सरकार हटवू शकले तर पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात। यापूर्वी सुद्धा नरेंद्र मोदी आहेत असं म्हटल्यानंतर जेवणाचं आमंत्रण कॅन्सल करणे किंवा त्यांनी दिलेला कोसी नदीच्या पुराच्या वेळचा 5 कोटीचा चेक परत करणे किंवा त्यांना बिहारमध्ये येण्यापासून रोखणे किंवा जून 2013 मध्ये एक प्रकारे इंडियाला अल्टिमेटम देणे की तुम्ही तुमचा पंतप्रधान सेक्युलर असल्याचं, आम्हाला पंतप्रधानाचा उमेदवार सेक्युलर असल्याचं जाहीर करा, अशा स्वरूपाच्या सगळ्या याच्यातनं एक प्रकारे नितीश कुमार संकेत देत होते। आज त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे की काँग्रेस विरोधी आघाडीची संख्या 271 पर्यंत पोहोचेल का, या एका विषयावर घोडं अडलेलं आहे। याचं कारण आज 116 वर असणारा भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत जर 180 पर्यंत मजल मारू शकला तर त्यांना पंतप्रधानपदाचा दावेदार करण्याची एक फार मोठी संधी, दावा करण्याची एक फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे। आणि ती संधी जर भारतीय जनता पक्षाकडे असेल तरी त्यांच्यापासून फार दूर जाऊ इच्छित नाही। तसंच त्यांना एक प्रकारे कोणालाही निवडायचं स्वातंत्र्य ते देऊ इच्छित नाहीत। त्याचबरोबर स्वतःचंही एक अस्तित्व, स्वतःची दावेदारी ते यातनं बाहेर काढू इच्छित नाहीत। त्यामुळे एक प्रकारे जनता दल युनायटेड समोरचा प्रसंग फार मोठा आहे असं मला वाटतं। भाजप बरोबर राहायचं तर हो, भाजप बरोबर राहायचं आहे, पण नरेंद्र मोदींच्या भाजप बरोबर राहायचं का, तर नरेंद्र मोदींच्या भाजप बरोबर राहणं त्यांना आत्ता तरी मुस्लिम मतांची संख्या बिहारमधली बघता शक्य होणार नाहीये। त्याचबरोबर आहे ते अल्पमतातलं एक प्रकारचं सरकार कसं टिकवायचं बिहारमधलं, हाही त्यांच्या समोरचा उदय सर, दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे की अनेक पक्ष सध्या नॉन काँग्रेस नॉन बीजेपी या ऑप्शनवर सध्या प्रचंड मोठी तयारी करतायत। काँग्रेसला आणि भाजप या दोन्ही पक्षांना एकत्र पाडून बाकी सगळ्यांना एकत्र करता येईल का, हा प्रयत्न आहे। या दृष्टीने गेल्या आठवड्याभरातल्या घडामोडी किती पोषक ठरतायत तिसऱ्या आघाडीसाठी? बरोबर आहे, तशी एक शक्यता निवडणुकीपूर्वी असण्याची शक्यता मला फार धुसर वाटते आहे। निवडणुकीनंतर ज्यावेळेला 1996 साली जी परिस्थिती निर्माण झाली होती की एकदम अचानक देवेगौडांचं नाव पुढे आलं, त्याच्यानंतर गुजरालचं नाव पुढे आलं, तशा प्रकारची सिच्युएशन कदाचित 2014ला जर निर्माण झाली की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं किंवा त्यांना दोघांना सपोर्ट करणारे त्यावेळेला असणारे पक्ष यांची संख्या जर 271 कम्फर्टेबली होऊ शकली नाही तर उरलेल्यांची संख्या जर 271 पर्यंत पोहोचत असेल तर भारतीय जनता पक्ष अथवा काँग्रेस, जो पक्ष त्यावेळेला सुटेबल असेल आणि जो पक्ष कमीत कमी बार्गेनमध्ये आपल्याला उपलब्ध होईल, त्यांच्या अनुषंगानं आपला उमेदवार जर रेटायचा असेल तर एक तिराईत आजपर्यंत कधी न आलेलं नाव सुद्धा, मग ते नितीश कुमारही नसतील, ममताही नसेल, जयललिता नसेल, मोदी नसतील, असंही कोणतं नाव भारतीय राजकारणामध्ये त्यावेळेला येऊ शकतं। सध्याच्या घडीला तरी प्रचंड अस्थिर अशी परिस्थिती आहे। कोणत्या क्षणी भूकंप होईल, कोणत्या क्षणी सुनामी होईल, कोणत्या क्षणी महापूर येईल, भारतीय राजकारणाचा आत्ता तरी काही सांगता येत नाही ही परिस्थिती आहे। बिलकुल, सध्या तरी काही सांगता येत नाही। मात्र प्रत्येक जण आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि काँग्रेस आणि भाजप हे दोघेही जर योग्य संख्या गाठू शकले नाहीत, बहुमताच्या जवळ जाऊ शकले नाहीत, तर आपली बार्गेनिंग पॉवर जास्तीत जास्त कशी वाढू शकेल यासाठी सध्या तरी प्रयत्न चाललेले दिसत आहेत। पुढच्या शक्यतांविषयी आत्ताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही। धन्यवाद उदय सर, झी 24 तास वर तुम्ही आमच्याशी या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।